नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। 11 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे धनगर आरक्षणाचे रणशिंग फुंकणार बोराडे। राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे धनगर समाजाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून यामध्ये पुढील धनगर आरक्षणाची दिशा ठरवण्यात येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे राज्यस्तरीय नेते जालना येथील दीपक बोराडे यांनी दिली। रविवारी स्थानीय शासकीय विश्रामगृहात धनगर आरक्षणाच्या राज्यस्तरीय आंदोलनाच्या संदर्भात बोराडे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। यात त्यांनी समाजाच्या विविध प्रलंबित सामाजिक प्रश्नांना अधोरेखित केले। धनगर समाज हा पूर्वीपासूनच राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गात असताना केवळ नामसादृश्याच्या आधारे या समाजाला इतर मागास प्रवर्गात टाकून समाजावर अन्याय करून संविधानाची पायमल्ली करण्यात आली आहे। काही राज्यात हा समाज अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी अशा अन्य प्रवर्गात समाविष्ट असून राज्यात तो अनेक वर्षापासून अनुसूचित जमातीत समाविष्ट होता। या संदर्भात आम्ही आरक्षण मागित नसून आरक्षण हा संविधानानुसार धनगर समाजाचा हक्क व अधिकार आहे। राज्यातील जाती प्रवर्गाच्या 37 क्रमांकावर धनगर ही जात असून ती अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असून त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अन्यथा भाजप सरकारला राज्यातील धनगराच्या मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। ते म्हणाले, धनगर हा समाज राज्यात मोठ्या प्रमाणात असून हाच भाजप सरकारला सत्तेतून दूर करू शकतो। अनेक मतदारसंघात हा समाज प्रभावी असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये राज्यातील धनगर समाज हा भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आगामी निवडणुकीत हा समाज दखलपात्र समाज म्हणून नोंद होणार असल्याचे आहे। सरकारने जर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश केले नाही तर भाजपचे उमेदवार पाडणार असल्याचा संकेतही त्यांनी यावेळी दिला। 11 फेब्रुवारी रोजी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शिर्डी येथे उपस्थित होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। या पत्रकार परिषदेत धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल कोल्हे, केशवराव पातोंड, गोपाल गावंडे, मध्य प्रदेश येथील धनगर आंदोलन जेपी बघेल, मुरहरी पाचपोर, बिरू कोळेकर, MK दिवनाले, मनोज वरणकार, शंकर खराटे, विक्की लाखे, विशाल दिवनाले, मोहनराव नागे, दादाराव सुलताने, ज्ञानेश्वर कवळकार, मनीष गावंडे आदी उपस्थित होते। संविधानानुसार हा देश चालतो असं आपण म्हणतो। या संविधानानुसार जी 47 जमातींची यादी आहे त्यात 36 नंबरला धनगरांचा समावेश आहे। दुर्दैवानं धनगर जमात ही प्रचंड अज्ञानी असल्यामुळे या अज्ञानाचा, साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा घेत या घटनादत्त अधिकारापासून धनगरांना वंचित ठेवलंय। आमच्या कित्येक पिढ्या या लढ्यामध्ये खपल्या, परंतु आता हा लढा संपला पाहिजे म्हणून 17 सप्टेंबरला जालन्याच्या आंदोलनाच्या क्रांतीच्या भूमीतून एक लढा आम्ही सुरू केला। या राज्यात भाजप सत्तेत आलं कारण 2.5-3 कोटी धनगरांनी भाजपला मतदान दिलं। या देशात भाजप सत्तेत आलं, मोदी पंतप्रधान झाले कारण या देशात 20-25 कोटी धनगर राहतात। या धनगरांनी भाजपला मतदान दिलं कारण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही सांगितलं होतं की तुमचा फक्त मताचा वापर होतोय सत्तेसाठी, परंतु तुमचं कल्याण कोणी करत नाही। तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो। फडणवीसांनी बारामतीला जाहीरपणे सांगितलं होतं की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। आज धनगर समाजानं, धनगर जमातीनं हे पक्का निर्धार केलाय की धनगरांच्या उपकाराची जाणीव फडणवीसांना करून देत त्यांनी दिलेला शब्द पाळावा, यासाठी हा लढा ताकदीनं लढला जातोय। येणाऱ्या 11 फेब्रुवारीला राज्यभरातील या ST आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व बांधवांची एक महत्त्वाची राज्यव्यापी बैठक होते। या बैठकीमध्ये निर्णय घेऊन मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगरांचं पिवळं वादळ घेऊन आम्ही जाणार आहोत आणि धनगर जमातीच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत हा लढा थांबणार नाही। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।